एका नेत्याची सर्वात मोठी ताकद काय असते? त्याचं पद की त्याची सत्ता? मानसशास्त्र सांगतं की नेत्याची खरी ताकद त्याच्या शब्दात असते. तुमचे शब्द लोकांशी तुमचं नातं जोडू शकतात किंवा कायमचं तोडूही शकतात. नमस्कार, मी मानसतज्ञ अजित पांडे. आज मी तुम्हाला अशा काही जादूच्या शब्दांबद्दल सांगणार आहे, ज्यांचा वापर जर तुम्ही तुमच्या दैनंदिन व्यवहारात केला, तर कार्यकर्ते आणि जनता तुमच्यावर मनापासून प्रेम करू लागेल. चला तर मग पाहूया शब्दांची ही जादू. 6 शब्द असलेले सर्वात महत्त्वाचे वाक्य. जबाबदारी घेण्यासाठी मी मान्य करतो माझी चूक झाली. अनेकांना वाटतं चूक मान्य केल्याने मोठेपणा कमी होतो, पण उलट जेव्हा नेता आपली चूक स्वीकारतो तेव्हा लोकांचा त्याच्यावरील विश्वास कैक पटीने वाढतो. 5 शब्दांचे वाक्य. कौतुक करण्यासाठी तू फार चांगले काम केलेस. तुमच्या एका शब्दाचं कौतुक कार्यकर्त्याची निष्ठा जन्मभरासाठी मिळवून देऊ शकतं. लोकांच्या कामाची दखल घ्यायला शिका. 4 सर्वात महत्त्वाचे शब्द. सहभागासाठी यावर तुझे मत काय? जेव्हा तुम्ही समोरच्याच्या मताला किंमत देता, तेव्हा त्याला त्या कामात आपलेपणा वाटतो. तो केवळ कार्यकर्ता राहत नाही, तर तो तुमचा भागीदार होतो. 3 सर्वात महत्त्वाचे शब्द. आदरासाठी तुझी इच्छा असल्यास. आदेश देण्यापेक्षा विनंती वजा शब्दांमुळे कामात गोडवा निर्माण होतो. लोक दबावाखाली नाही, तर आदरापोटी काम करू लागतात. 2 सर्वात महत्त्वाचे शब्द. कृतज्ञतेसाठी आभारी आहोत किंवा खूप धन्यवाद. लहानशा मदतीबद्दलही आभार मानणे हा मोठ्या मनाचा आणि सुसंस्कृतपणाचा गुण आहे. 1 सर्वात महत्त्वाचा शब्द. एकतेसाठी आपण किंवा आम्ही. मीपणा सोडून जेव्हा तुम्ही आपण म्हणता, तेव्हा तुम्ही सर्वांना आपलेसे करता. हे शब्द विखुरलेल्या लोकांना एकत्र बांधून ठेवतात. आणि सर्वात शेवटी सर्वात कमी महत्त्वाचा शब्द कोणता? जो तुम्हाला टाळायचा आहे तो म्हणजे मी. अहंकार किंवा स्वतःची बढाई मारणारा हा एकच शब्द नेत्याला लोकांपासून दूर नेतो. जेवढा मी कमी आणि आपण जास्त, तेवढे तुम्ही मोठे नेते व्हाल. तर मित्रांनो, आजपासून तुमच्या संवादात या जादूच्या शब्दांचा वापर सुरू करा आणि फरक स्वतः अनुभवा. हा व्हिडिओ तुमच्या टीमसोबत शेअर करा, जेणेकरून संवादाची ही जादू सर्वत्र पसरेल. पाहत रहा परीस फाउंडेशन. धन्यवाद.